नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता आपण इयत्ता 10वीच्या गणित भाग 2 या विषयाच्या पाठ्यपुस्तकातील प्रकरण 4 ज्यामितिक रचना अभ्यासणार आहोत। बोर्डाच्या परीक्षेला या प्रकरणावर एकूण 7 गुणांचे प्रश्न विचारले जातात। तत्पूर्वी आपण कंपास पेटीतील वेगवेगळे साहित्य कसं हाताळायचं त्याचा परिचय करून घेऊया, कारण ह्या साहित्याच्या साहाय्यानेच दिलेल्या रचना ज्या आहेत ज्या आपल्याला काढावयाच्या आहेत। तर सर्वप्रथम पेटी उघडल्यावर मी वळतोय ते वर्तुळाकडे। याचं एक टोक जे आहे हे स्टीलचं असून अणुकुचीदार आहे, तर दुसऱ्या बाजूला मी पेन्सिल अडकवलेली आहे आणि इथे पेन्सिलचं टोक आणि हे अणुकुचीदार टोक हे एका सरळ रेषेत हवं, अन्यथा आपल्याला योग्य त्रिज्येचं वर्तुळ काढताना त्रास होईल आणि याच्या साहाय्याने आपण दिलेल्या त्रिज्येचं वर्तुळ जे आहे हे वर्तुळ काढू शकतो। त्यानंतरचं आहे साहित्य, त्याचं नाव आहे कर्कटक। ह्या कर्कटकच्या साहाय्याने समजा 2 बिंदू दिलेले असतील तर ह्या 2 बिंदूंमधलं अंतर मिलीमीटरमध्ये आपण मोजू शकतो। फार कमी वेळा ह्या कर्कटकचा वापर विद्यार्थी करतात। समजा कोनदुभाजक काढायचा आहे किंवा लंबदुभाजक काढलेला अचूक आहे किंवा नाही हे आपण कर्कटकच्या साहाय्याने तपासून बघू शकतो। त्यानंतरचं अत्यंत महत्त्वाचं साहित्य म्हणजे पट्टी। ह्या पट्टीवरची जी अक्षर आहेत ही स्पष्टपणे वाचता यायला पाहिजेत, तसंच ह्या ज्या कडा आहेत या कडासुद्धा गुळगुळीत पाहिजेत, त्यांना कुठेही खड्डे असता कामा नाही आहेत। त्याच्या साहाय्याने आपण सेंटीमीटर तसंच मिलीमीटरमध्ये सुद्धा योग्य त्या मापाची त्रिज्या किंवा रेषाखंड काढू शकतो। मी तर तुम्हाला असं सांगेन की ही पट्टी जी आहे ह्याच्यापेक्षा 1 फुटाची मोठी पट्टी वापरा। ही पट्टी प्लॅस्टिकची किंवा स्टीलची असली तरी चालेल। त्यानंतरचा जो क्रम आहे तो आहे कोनमापकाचा, आणि ह्याचं आपण बारकाईने निरीक्षण केलं तर याच्यावर 0, 10, 20, 30 ते 90 आणि त्यानंतर 100, 110, 120 आणि शेवटचा अंक आहे 180। त्याचबरोबर त्याच्या विरुद्ध बाजूला हेच अंक विरुद्ध दिशेने क्रमाने मांडलेले आपल्याला आढळतात आणि याच्या साहाय्याने दिलेल्या मापाचा कोन काढू शकतो। समजा तुम्हाला 30 अंश मापाचा कोन काढायचा आहे तर हा कोन मापक मी ठेवला असता। 30 ही संख्या उजवीकडे पण आहे डावीकडे पण आहे, परंतु 30 अंशाचा कोन हा लघुकोन असणार आहे आणि त्यामुळे कोन मापकावरील योग्य अंक जो आहे तो निवडून त्याप्रमाणे हा लघुकोन तुम्हाला काढावयाचा आहे। त्यानंतर मी वळणार आहे अतिशय महत्त्वाचं साहित्य ज्याला म्हणतात गुण्या। इंग्रजीमध्ये याला सेट स्क्वेअर्स असं म्हणतात। हा जो गुण्या आहे त्याच्यामध्ये हा काटकोन आहे व हे दोन्ही कोन एकरूप आहेत। यांचं माप प्रत्येकी 45 अंश आहे, याला म्हणतात 45, 45, 90 मापाचा गुण्या। व दुसरा हा जो गुण्या आहे त्याच्यामध्ये हा काटकोन आहे, ह्या कोनाचं माप 60 अंश आहे, ह्या कोनाचं माप 30 अंश आहे, याला म्हणतात 30, 60, 90 मापाचा गुण्या। याच्या सहाय्याने आपण समांतर व लंब रेषा रेषाखंड किरण काढू शकतो। बघूया तर खरंच कसं काढायचं ते। इथे रेषा एल जी आहे ही दिलेली आहे व हा रेषेच्या बाहेर असणारा बिंदू आहे। या बिंदूतून आपल्याला रेषा एलला समांतर रेषा काढावयाची आहे, तर त्यासाठी ह्या रेषेवर मी हा गुण्या ठेवलेला आहे या पद्धतीने। त्यानंतर हा जो दुसरा गुणा आहे तो असा मी वर सरकवत नेतो आणि इथे आल्यावर थांबतो, कारण ह्या बिंदूतून मला खालील रेषेला समांतर रेषा काढावयाची आहे व हे 2 बिंदू मी निश्चित केले व यातून जाणारी मी रेषा काढतो, कारण 2 बिंदूतून एक रेषा आपल्याला काढता येते। ही रेषा जी आहे या रेषेला मी नाव देतो रेषा एम। रेषा एम व रेषा एल या समांतर आहेत। त्याचप्रमाणे आपल्याला दिलेल्या रेषेला हा रेषेबाहेरचा बिंदू आहे याच्यातून लंबसुद्धा काढता येतो या गुणांच्या साहाय्याने। कसा काढायचा ते बघूया। तर सर्वप्रथम मी हा बिंदू व रेषा याच्यावर अशा प्रकारे हा गुण्या ठेवला व दुसऱ्या गुण्याच्या साहाय्याने हा गुण्या जो आहे हा बरोबर ठेवला आहे की नाही ते मी तपासीन। थोडंसं मला अजून सरकवावं लागेल। हां, आता माझी खात्री पटली की हा बिंदू आणि दिलेली रेषा हे परस्परांशी काटकोन करतात। मी अशा प्रकारे हा रेषाखंड काढला आणि हा दिलेल्या रेषा एलला इथे लंब आहे। त्यानंतर आपण वळणार आहोत ते शार्पनरकडे, मराठीत याला गिरमिट असंही म्हणतात। त्यानंतरचं जे आहे
त्याला म्हणतात इरेझर किंवा खोड रबर. खरं तर हे असावं, परंतु तुमचं कामच इतकं अचूक पाहिजे की हे खोड रबर हातात घेण्याची वेळच येता कामा नये. प्रत्येक आकृतीचा अगदी 10-10 वेळा सराव करणं आवश्यक आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो, सुरू करूया भौमितिक रचनेच्या अभ्यासाला. सर्वप्रथम आपण याआधी शिकलेल्या काही मूलभूत रचनांची उजळणी करणार आहोत आणि त्यातली पहिली रचना आहे दिलेल्या रेषाखंडाचा लंब दुभाजक काढणे. 4.2 सेंटीमीटर लांबीचा रेषाखंड XY काढा. रेषाखंड XYचा लंब दुभाजक काढा. इथे पट्टीच्या साह्याने XY हा रेषाखंड काढलेला आहे आणि ह्याची लांबी आहे 4.2 सेंटीमीटर. आता आपल्याला याचा लंब दुभाजक काढायचा, म्हणजे अशी रेषा की ह्या XY रेषाखंडाचे 2 समान भाग करेल. कशी करायची रचना बघूया. स्टीलचं टोक मी X या बिंदूवर ठेवतो व निम्म्यापेक्षा सुद्धा जास्त अंतर घेतो व त्याच्या साह्याने निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेतलं. एक कंस वरच्या बाजूला, दुसरा कंस खालच्या बाजूला काढला. एक कंस वरच्या बाजूला व दुसरा कंस खालच्या बाजूला काढला. आता केंद्र Y बिंदू घेतो व आधी हे जे कंस काढलेले आहेत त्यांना छेदणारे कंस काढतो. पटकन लक्षात यावं म्हणून इथे मी स्केच पेनचा वापर करतो. हे जे कंस आहेत ते कंस असे आहेत व ह्याच्यातून जाणारी रेषा काढतो. या बिंदूमध्ये ही रेषा रेख XY ला लंब आहे. या बिंदूला नाव देतो M. आता ही रेषा L काढलेली आहे. ही रेषा L रेख XY ची लंब दुभाजक आहे. कोन मापकाच्या सहाय्याने आपण या कोनाचं माप मोजूया. बरोबर आहे 90 अंश, म्हणजे लंब आहे. L मुळे रेख XY चे 2 एकरूप भाग होतात किंवा नाही हे आपण तपासूया कर्कटकच्या साह्याने. इथे कर्कटकचं एक स्टीलचं टोक X बिंदूवर व दुसरं M वर ठेवलं आहे. हे अंतर आहे. हे अंतर तसंच M व Y या बिंदूतील अंतर मी बघतो. ही दोन्ही अंतर तंतोतंत सारखी आहेत म्हणून इथे रेषा L मुळे रेख XY दुभागला गेलेला आहे आणि M हा त्याचा मध्यबिंदू आहे. ची रचना आहे दिलेल्या कोनाचा कोन दुभाजक काढणे. कोन DEF बरोबर 111 अंश. कोन DEF काढा व दुभागा. आकृतीमध्ये कोन DEF काढलेला आहे व याचं माप आहे 111 अंश आणि हा आता आपल्याला दुभागायचा आहे. यासाठी वर्तुळाची मदत मी घेतो. हे साहित्य मी इथे वापरणार आहे. E या कोनाच्या शिरोबिंदूवर पोलादी टोक ठेवलेला आहे. त्याची EF या भुजेवर मी एक कंस काढतो. तसंच दुसरा कंस मी काढतो ED या भुजेवर. ह्या दोन्ही भुजा व कंसाच्या छेदनबिंदूवर मी स्टीलचं टोक ठेवतो व वर्तुळाच्या अंतर्भागामध्ये एक कंस काढतो. तसंच आता केंद्र बदलतो व केंद्र बदलून आधीच्या कंसाला छेदणारा दुसरा कंस वर्तुळाच्या अंतर्भागात काढतो. छेदन करणारे कंस जे आहेत हे स्केच पेनच्या साह्याने मी दर्शवतो, म्हणजे समजायला अधिक सोपं जाईल. आणि हा जो आहे हा अंतर्भागातला छेदनबिंदू आहे. तो बिंदू आणि बिंदू E याच्यातून जाणारा मी किरण काढतो व अशा पद्धतीने मी DEF हा 111 अंश मापाचा कोन या दुभागलेला आहे आणि हे दोन्ही कोन जे आहेत हे दोन्ही कोन एकरूप आहेत. हे आपण तपासू सुद्धा शकतो. बऱ्याचदा आंतरवर्तुळ काढताना आपल्याला कोन दुभागावे लागतात व काढलेला कोन दुभाजक अचूक आहे किंवा नाही हे पडताळून पाहावं लागतं. समजा तो अचूकरित्या काढला नसेल तर आंतरवर्तुळ योग्य रीतीने काढता येत नाही. ते एका बाजूला स्पर्श करत नाही किंवा एखाद्या बाजूला छेदतं तरी. तर ही त्रुटी कशी दूर करायची ते बघूया. त्यासाठी काढलेला कोन दुभाजक जो आहे तो अचूक आहे किंवा नाही याची खात्री आपण कर्कटकच्या साहाय्याने करूया. मी आता हातामध्ये कर्कटक घेतलेला आहे. भुजा व कंस याचा छेदनबिंदू, तसं तिथला 2 कंसांचा छेदनबिंदू याच्यावर मी ते ठेवलेलं आहे. हे अंतर व हे अंतर
ही दोन्ही अंतरं सारखीच आहेत. त्याच्यामुळे मी काढलेला हा जो आहे कोनोद्भाजक याचं नाव देतो मी किरण EA हा अचूक काढला आहे. पुढची रचना आहे रेषाखंडाला त्यावरील दिलेल्या बिंदूतून लंब काढणे. आकृतीमध्ये रेषा L काढलेली आहे व ह्या L रेषेवर P हा बिंदू आहे व P या बिंदूतून आपल्याला रेषा L ला लंब काढावयाचा आहे. चला तर मग सुरुवात करूया. इथे सुद्धा वर्तुळ मी वापरणार आहे. P या बिंदूवर वर्तुळाचा पोलादी टोक मी ठेवलं व रेषेला छेदणारा P बिंदूच्या डावीकडे एक कंस काढला. तसाच कंस मी काढेन उजवीकडे. हे दोन्ही कंस जे आहेत हे स्केच पेनच्या साहाय्याने थोडेसे मी अधिक स्पष्ट करीने, डार्क करीने, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. त्यानंतर रेषा व कंस यांच्या छेदनबिंदूवर मी पोलादी टोक ठेवतो व इथे वरच्या बाजूला एक कंस काढतो. आता केंद्र बदलतो, केंद्र इथे घेतो व आधीच्या कंसाला छेदणारा दुसरा कंस काढतो. हे दोन कंस परस्परांना असे छेदते. ते बघा, हा छेदनबिंदू आणि हा बिंदू P याच्यातून जाणारा रेषाखंड मी काढतो. हा जो आहे AP हा रेषाखंड रेषा L ला P या बिंदूत लंब आहे. त्यापुढची चौथी रचना आहे दिलेल्या रेषेला तिच्या बाहेरील बिंदूतून लंब काढणे. आकृतीमध्ये रेषा L आहे व M हा बिंदू तिच्या वरच्या भागात आहे. M या बिंदूतून रेषा L ला आपल्याला लंब रेषाखंड काढावयाचा आहे. या रचनेसाठी सुद्धा मी वर्तुळाचा वापर करणार आहे. त्याचं पोलादी टोक M या बिंदूवर ठेवून पेन्सिलच्या टोकाने हे जे अंतर आहे हे अंतर रेषा L पेक्षा थोडंसं जास्त असेल हे मी बघणार आहे आणि त्यानंतर मी इथे अशा तऱ्हेने रेषा L ला छेदणारा कंस काढणार आहे. हे तुम्हाला स्केच पेनच्या साहाय्याने दर्शवतो म्हणजे अधिक स्पष्ट होईल. त्यानंतर रेषा व काढलेले कंस यांचा छेदनबिंदूवर मी पोलादी टोक ठेवतो व रेषेच्या खालच्या बाजूला दोन कंस काढतो. असे हा एक कंस काढलाय, केंद्र बदलून त्याला छेदणारा दुसरा कंस काढतो. हे दोन्ही कंस परस्परांना इथे असे छेदत आहेत. आता दिलेला M बिंदू व या कंसांचा छेदनबिंदू यातून जाणारा रेषा काढलेली आहे. रेषा MQ रेषा L ला दर्शवत असलेल्या बिंदूत लंब आहे आणि हे आपण कोनमापकाच्या साहाय्याने सुद्धा पडताळून बघू शकतो. छेदनबिंदूशी झालेला कोन आहे बरोबर 90 अंश मापाचा. इथे आपण दिलेल्या रेषेला रेषेबाहेरील बिंदूतून लंब काढलेला आहे. त्या पुढील रचनेत दिलेल्या कोनाशी एकरूप कोन आपण काढणार आहोत. कोन PQR असा काढा की कोन PQR एकरूप कोन ABC आणि इथे आधीच कोन ABC जो आहे हा काढलेला आहे. आपण त्याचं माप जे आहे हे माप विचारात घेणार नाही आहोत आणि त्याशिवायच आपण इथे PQR हा कोन काढणार आहोत. तर सर्वप्रथम मी इथे वर्तुळ घेतो व त्याचं पोलादी टोक जे आहे हे B या शिरोबिंदूवर ठेवतो. योग्य त्रिज्या घेतो व बाजू BC तसंच बाजू किरण BC तसंच किरण BA यांना छेदणारा असा कंस काढतो. त्याचप्रमाणे बिंदू Q वर कंस काढतो जो किरण QR ला छेदत आहे. त्या पुढील भागात किरण BCचा व कंसाचा छेदनबिंदू आहे त्याच्यावर पोलादी टोक ठेवतो. पेन्सिलचं टोक किरण BA व कंस यांच्या छेदनबिंदूवर ठेवतो व इथे छेदणारा असा कंस काढतो. कंस मी दाखवत आहे इथे असं.
तीच कृती मी इथे सुद्धा करतो. इथे किरण क्यू आर व कंस यांच्या छेदनबिंदूवर पोलादी टोक ठेवलंय व वरच्या बाजूला छेदणारा कंस काढलाय. हा जो कंस आहे हा कंस आधीच्या कंसाला या बिंदूत छेदतो व हा छेदनबिंदू किरण क्यू आरचा आहे. आता हा दोन कंसांचा छेदनबिंदू व बिंदू क्यू ह्याच्यातून जाणारा मी किरण काढतो आणि इथे मी घेतो बिंदू पी. कोन पी क्यू आर व कोन ए बी सी हे परस्परांशी एकरूप आहे. रचना आहे दिलेल्या रेषेला त्या रेषेबाहेरील दिलेल्या बिंदूतून समांतर रेषा काढणे. हे आपण दोन पद्धतीने करू शकतो ही रचना. पद्धत एक, इथे रेषा एल आहे व ए हा रेषेबाहेरील बिंदू आहे व ए या बिंदूतून रेषा एलला समांतर रेषा काढावयाची आहे. चला तर मग सुरुवात करूया. वर्तुळाचं पोलादी टोक मी ए या बिंदूवर ठेवतो व एल या रेषेला छेदणारे असे दोन कंस काढतो. हे दोन्ही कंस जे आहेत हे स्केच पेनच्या साहाय्याने छेदनबिंदू थोडासा स्पष्ट करतो. त्यानंतर रेषा व कंस यांच्या छेदनबिंदूवर पोलादी टोक ठेवलेलं आहे. रेषा एलच्या खालच्या बाजूला एक कंस काढला, केंद्र बदलतो. आधीच्या कंसाला छेदणारा दुसरा कंस इथे काढलेला आहे. या दोघांच्या छेदनबिंदू जो आहे हा छेदनबिंदू इथे दाखवलेला आहे. त्यानंतर ह्या दोन कंसांचा छेदनबिंदू व ए हा बिंदू ह्याच्यातून जाणारी मी रेषा काढतो. आता ए या बिंदूतून आपल्याला रेषा एलला समांतर रेषा काढावयाची आहे. त्यासाठी मी वर्तुळाचं पोलादी टोक ए या बिंदूवर ठेवतो व ह्या रेषेच्या वरच्या बाजूला तसंच खालच्या बाजूला दोन कंस काढतो. हे दोन्ही कंस मी स्केच पेनच्या साहाय्याने स्पष्ट करून दाखवतो, डार्क करतो. ही रेषा व हे कंस यांचे छेदनबिंदू जे आहेत या छेदनबिंदूवर मी आता वर्तुळाचं पोलादी टोक ठेवणार आहे. आधी खालच्या छेदनबिंदूवर ठेवलं व या रेषेच्या उजवीकडे एक कंस काढला. आता वरच्या बाजूला मी हे टोक ठेवतो व हा जो आधीचा काढलेला कंस आहे त्याला छेदणारा दुसरा कंस काढतो. हे दोन्ही कंस अशा पद्धतीने छेदत आहेत. आता हा छेदनबिंदू व बिंदू ए ह्याच्यातून जाणारी मी रेषा काढतो. ही आहे रेषा एम. रेषा एम व रेषा एल या एकमेकींना समांतर आहेत आणि ह्याचा पडताळा तुम्ही गुण्याच्या साहाय्याने सुद्धा घेऊ शकता. इथे मी बरोबर गुण्या ठेवलेला आहे आणि हा दुसरा गुण्या आहे बघा. या दोन्ही रेषा एकमेकांना समांतर आहेत. पहिल्या पद्धतीनंतर आपण वळणार आहोत दुसऱ्या पद्धतीकडे. त्यामध्ये सुद्धा रेषा एल दाखवलेली आहे व तिच्या वरच्या बाजूला आहे बिंदू ए. ए बिंदूतून रेषा एलला जोडणारा एक रेषाखंड मी काढतो. अशा प्रकारे मी काढला. हा स्केच पेनच्या साहाय्याने अधिक स्पष्ट करतो व ह्याला मी नाव दिलं बिंदू बी. आता बी या बिंदूशी मी इथे एक हा जो कोन आहे हा कोन व ए बिंदूशी होणारा कोन हे दोन्ही कोन मी एकरूप दाखवतो. बघा त्यासाठी कशी रचना करतो ते. वर्तुळाचं पोलादी टोक ठेवलं मी बी बिंदूवर आणि इथे अशा प्रकारे मी कंस काढलेला आहे. तेवढंच अंतर ठेवून वर्तुळाचं पोलादी टोक ए बिंदूवर ठेवलंय व त्याच्या वरच्या बाजूला सुद्धा मी कंस काढलेला आहे. हे दोन्ही कंस असे आहेत. त्यानंतर रेषा एल व हा काढलेला कंस याचा छेदनबिंदूवर मी पोलादी टोक ठेवतो व ए बी या रेषाखंड व कंस
यांचा जो छेदनबिंदू आहे ह्याच्यावर पेन्सिलचं टोक ठेवतो व अशा प्रकारे छेदणारा कंस काढतो. तेवढंच अंतर ठेवून त्याच्या वरच्या बाजूची हा जो छेदनबिंदू आहे कंस आणि रेख एपीचा त्याच्यावर मी पोलादी टोक ठेवलं व ह्या कंसाला छेदणारा कंस काढला. हे कंस परस्परांना असे छेदतात. इथे इथे छेदतोय आणि इथे ह्या बिंदूत छेदतोय. हा छेदनबिंदू व बिंदू ए ह्याच्यातून जाणारी मी रेषा काढतो. ही रेषा आहे एन. रेषा एन व रेषा एल परस्परांना समांतर आहेत. हे तुम्ही गुण्याच्या साहाय्याने पडताळून बघू शकता. पुढील रचनेत रेषाखंडाचे दिलेल्या गुणोत्तरात कसे विभाजन करायचे ते आपण बघणार आहोत. 8 सेंटीमीटर लांबीचा रेख PQ काढा. त्याचे 3:2 या प्रमाणात विभाजन करा. पेन्सिलच्या साहाय्याने 8 सेंटीमीटर लांबीचा रेख PQ काढलेला आहे. रेख PQच्या P या बिंदूवर मी कोनमापक ठेवलेला आहे व रेख PQच्या खालच्या बाजूला एक लघुकोन मी काढलेला आहे. तीनास 2 म्हणजे 3 अधिक 2 बरोबर 5. म्हणून हा जो काढलेला आहे किरण PX याचे मी 5 समान भाग याच्यावर काढणार आहे. पहिला भाग, दुसरा भाग, तिसरा भाग, चौथा भाग, पाचवा भाग. हे 5 भाग मी स्केच पेनच्या साहाय्याने अधिक स्पष्टपणे काढतो. ह्याला अनुक्रमे मी नावं देतो P1, P2, P3, P4, P5. P5 व Q हे बिंदू मी जोडतो. आता P3 या बिंदूतून रेख P5Qला समांतर रेख काढायचा आहे आणि त्यासाठी मी परत वर्तुळाचा वापर करणार आहे. इथे मी वर्तुळ घेतलेलं आहे. पोलादी टोक ठेवले P3 बिंदूवर आणि तिथे त्याच्या 2 भुजांना छेदणारा अशा प्रकारचा कंस काढलेला आहे. आणि आता अंतर न बदलता पोलादी टोक P3 बिंदूवर ठेवलेला आहे आणि इथे सुद्धा अशा प्रकारचा मी कंस काढलेला आहे. हे स्केच पेनच्या साहाय्याने अधिक ठळक करून मी दाखवतो. त्यापुढे कंस व हा किरणाचा छेदनबिंदू यावर मी पोलादी टोक ठेवत आहे व पेन्सिलचं टोक कोनाची दुसरी भुजा व काढलेला कंस याच्या छेदनबिंदूवर ठेवलेला आहे पेन्सिलचं टोक व अशा प्रकारे आधीच्या कंसाला छेदणारा कंस काढलेला आहे. त्याचप्रमाणे कृती करून पोलादी टोक मी ठेवतो P3 बिंदूवर व आधीच्या कंसाला छेदणारा कंस काढतो. हे स्केच पेनच्या साहाय्याने स्पष्ट करून दाखवतोय. आता P3 बिंदू व ह्या 2 कंसांचा छेदनबिंदू ह्याच्यातून जाणारा रेषाखंड मी काढतो. हा रेषाखंड अशा प्रकारे जातोय. ह्याला मी नाव देतो M. P3M व P5Q एकमेकांना समांतर आहेत व PM to MQ हे गुणोत्तर आहे 3:2. मित्रांनो, त्यापुढची रचना अतिशय सोपी आहे. ह्यामध्ये त्रिकोणाच्या बाजू दिल्या असता त्रिकोण काढावयाचा आहे. त्रिकोण DEF मध्ये DE ची लांबी आहे 5.2 सेंटीमीटर, EF ची लांबी आहे 6.3 सेंटीमीटर व बाजू DF ची लांबी आहे 4.7 सेंटीमीटर. चला तर मग त्रिकोण DEF काढूया. सर्वप्रथम आपण त्रिकोणाचा पाया EF
ज्याची लांबी आहे 6.3 सेंटीमीटर, तो पट्टीच्या साहाय्याने काढलेला आहे आणि आपल्याला डी या बिंदूचं स्थान निश्चित करायचं आहे. त्यासाठी मी वर्तुळाचा वापर करणार आहे. इथे DE या बाजूची लांबी आहे 5.2 सेंटीमीटर. पट्टीच्या साहाय्याने वर्तुळाच्या दोन टोकांमध्ये मी अंतर घेतो 5.2 सेंटीमीटर. ई या शिरोबिंदूवर मी ठेवतो, टोक 5.2 घेतलेला आहे व वरच्या बाजूला अशा प्रकारे कंस काढतो. DF ह्या बाजूची लांबी आहे 4.7 सेंटीमीटर. इथे पट्टीच्या साहाय्याने वर्तुळाची दोन टोक आहेत त्याच्यात अंतर घेतो 4.7 सेंटीमीटर. वर्तुळाचा पोलादी टोक F बिंदूवर ठेवतो व आधीच्या कंसाला छेदणारा कंस काढतो. हे दोन्ही कंस परस्परांना अशा पद्धतीने छेदतायत. इथे आहे माझा बिंदू D आणि रेख DE व रेख DF हे मी जोडतो. अशा प्रकारे त्रिकोण DEF काढलेला आहे. बाजू DE ची लांबी आहे 5.2 सेंटीमीटर. तसेच बाजू DF ची लांबी आहे 4.7 सेंटीमीटर.